वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण इम्युन सिस्टीमशी रिलेटेड सेल्स ऑफ इम्युन सिस्टीम हा मुद्दा चालू केलेला आहे. अँड इन द सेल्स ऑफ इम्युन सिस्टीम देर आर टू टाइप्स ऑफ सेल्स. फर्स्ट वन इज लिम्फोसाइट्स अँड अदर वन इज अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स. इम्युनिटी तयार करण्यामध्ये दोन महत्त्वाच्या सेल्स या भाग घेतात. पहिली आहे लिम्फोसाइट्स आणि दुसरी आहे अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स. त्यापैकी लिम्फोसाइट्स आर द मेन सेल्स ऑफ इम्युन सिस्टीम. या लिम्फोसाइट्सचे दोन प्रकार पडतात, टी लिम्फोसाइट्स अँड बी लिम्फोसाइट्स. हा भाग आपण पाहिला होता. तर आज आपण पाहणार आहोत मेकॅनिझम ऑफ रिस्पॉन्स ऑफ टी लिम्फोसाइट्स टू अँटीजन. जेव्हा अँटीजनचा अटॅक होत असतो तेव्हा टी लिम्फोसाइट ह्या स्टिम्युलेट झाल्यानंतर काय पद्धतीचा रिस्पॉन्स देतात हे आपल्याला बघायचं आहे. ऑन कमिंग विथ कॉन्टॅक्ट विथ ॲन अँटीजन, अ टी लिम्फोसाइट फॉर्म्स अ क्लोन ऑफ टी सेल्स which are similar but they perform different functions. Whenever there is an antigen attack on the body, the antigen attack will stimulate immune system, and in immune system the important cells are lymphocytes that are stimulated, and two types of lymphocytes, that are T lymphocytes and B lymphocyte, are stimulated. Out of them, T lymphocyte, it produces clones of cells. Clones means which are genetically similar. सारख्याच प्रकारच्या सेल्स या टी सेल्स तयार करते. बट देअर फंक्शन्स आर डिफरंट. जरी त्यांचे स्ट्रक्चर सेम असले तरी फंक्शन्स मात्र त्या सेल्सचे वेगवेगळे असतात. द क्लोन हॅज 4 टाइप्स ऑफ टी लिम्फोसाइट्स. मग किती प्रकारच्या सेल्स तयार केल्या जातात? 4 टाइप्स ऑफ टी लिम्फोसाइट्स हे तयार केले जातात. फर्स्ट वन इज हेल्पर टी सेल, सेकंड वन इज किलर टी सेल, नंतर थर्ड वन इज सप्रेसर सेल्स अँड फोर्थ वन आर मेमरी टी सेल्स. तर त्यापैकी आपण पहिल्या पाहूत हेल्पर टी सेल्स. हेल्पर टी सेल्स नावावरून हेल्पर आहेत म्हणजे त्या मदत करणाऱ्या आहेत. द सेन्सिटाइज्ड हेल्पर टी सेल प्रोड्युसेस लिम्फोकाइन्स फॉर परफॉर्मिंग सेव्हरल टाइप्स ऑफ फंक्शन्स. जेव्हा हेल्पर टी सेल ह्या स्टिम्युलेट होतात तेव्हा त्या लिम्फोकाइन्स नावाचं घटक तयार करत असतात. अँड दॅट लिम्फोकाइन हॅव सेव्हरल फंक्शन्स. आउट ऑफ देम वन इज प्रोलिफरेशन ऑफ अदर टी सेल्स. या लिम्फोकाइन्समुळं प्रोलिफरेशन म्हणजे इन्क्रीज इन नंबर ऑफ अदर टी सेल्स. ज्या इतर टी सेल्स आहेत, किलर, सप्रेसर आणि मेमरी टी सेल्स आहेत, यांची संख्या वाढवण्याचं काम केलं जातं. आणि नंबर सेकंड, स्टिम्युलेशन ऑफ बी लिम्फोसाइट्स अँड मॅक्रोफेजेस. जसं टी लिम्फोसाइट ह्या सेन्सिटाइज होतात तसं ह्या हेल्पर टी सेल्स बी लिम्फोसाइट्सला स्टिम्युलेट करतात आणि मॅक्रोफेजेसला सुद्धा स्टिम्युलेट करतात, जेणेकरून मॅक्रोफेजेस येणाऱ्या अँटीजनला खाऊन टाकतील किंवा इंगल्फ करतील. म्हणजे लिम्फोकाइन्स ह्या हेल्पर टी सेल्सद्वारे तयार केले जातात आणि लिम्फोकाइन्समुळं दोन महत्त्वाचे फंक्शन आहेत, प्रोलिफरेशन ऑफ अदर टी सेल्स and stimulation of B lymphocytes and macrophages. Second one is killer T cells or cytotoxic cells. टॉक्सिक म्हणजे डेंजर आहेत टू द सायटो, दॅट इज सेल, अँटीजनच्या सेलवर हल्ला करणारे आहेत. These cells attack and destroy invading microbes, infected body cells and cancer cells. बघा, हेल्पर टी सेलचं काम होतं हेल्प करणं. कसं? अदर टी सेलला स्टिम्युलेट करायचं किंवा बी लिम्फोसाइटला स्टिम्युलेट करायचं, फक्त हेल्प करायची. परंतु किलर टी सेल ह्या काय करतात? नावावरून किलर, दॅट मीन्स दे आर किलिंग. काय किल करणार आहेत?
These cells attack and destroy invading microbes, हल्ला करणारे मायक्रोब्स किंवा शरीरामधल्या इन्फेक्टेड बॉडी सेल्स किंवा कॅन्सर सेल यांना मारण्याचं काम या किलर टी सेल्स किंवा सायटोटॉक्सिक टी सेल्स या करत असतात. किलर टी सेल्स बाइंड टू इन्फेक्टेड सेल अँड सिक्रेट परफॉरिन्स. मग जसं हेल्पर टी सेल ह्या लिम्फोकाईन तयार करतात, तसं किलर टी सेल्स ह्या काय घटक तयार करतात? They secretes perforin and perforin form a hole in the infected cells. ह्या तयार झालेल्या परफॉरिनमुळं काय होत असतंय की ज्या इन्फेक्टेड सेल आहेत किंवा मायक्रोब्स आहेत त्यांच्या सेलवर एक छिद्र पाडल्या जाते. द किलर टी सेल्स किल्स द मायक्रोब्स अँड इन्फेक्टेड सेल्स, सो दे आर कॉल्ड ॲज सायटोटॉक्सिक टी सेल्स. या किलर टी सेलमुळं मायक्रोब्स किंवा इन्फेक्टेड बॉडी सेल्स या सरळ सरळ किल केल्या जातात, डिस्ट्रॉय केल्या जातात आणि म्हणून ह्या किलर टी सेल्सला आणखी एक नाव आहे, दॅट इज सायटोटॉक्सिक सेल. म्हणजे हेल्पर टी सेल हेल्प करतील, किलर टी सेल्स ह्या अटॅक करणाऱ्या अँटीजनला किल करण्याचं काम करतात. नंबर 3 इज सप्रेसर टी सेल्स. सप्रेसर नावावरून सप्रेस करणारे आहेत. दीज सेल सप्रेस एंटायर इम्यून सिस्टीम अगेन्स्ट अटॅक ऑन ओन बॉडी सेल्स. बघा किती महत्त्वाचा मुद्दा आहे. वी नो दॅट इम्यून सेल्स आर एबल टू डिस्टिंग्विश बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ सेल्स. म्हणजे इम्यून सिस्टीम ह्या बॉडी सेल कोणत्या आहेत आणि फॉरेन सेल्स कोणत्या आहेत यांना आयडेंटिफाय करतात आणि त्याचा उपयोग या सप्रेसर टी सेल्स करत असतात. या कॅरेक्टरचा उपयोग कसा सप्रेस करायचे? जर अँटीजनचा हल्ला झाला आणि इम्यून सिस्टीम ही सगळ्याच बॉडी सेलवर जर हल्ला करू लागली तर आपल्या ज्या हेल्दी सेल्स आहेत या काय होतील? डिस्ट्रॉय होतील, म्हणजे शरीराचंच नुकसान होईल. आणि हे नुकसान टाळण्याकरिता सप्रेसर सेल्स काय काम करतात? दे सप्रेस द इम्यून सिस्टीम टू अटॅक अगेन्स्ट ओन बॉडी सेल्स. स्वतःच्याच बॉडी सेलवर हल्ला होण्याहून त्या रोखण्याचं काम करतात. म्हणजे हल्ला हे कुणावर झाला पाहिजे? केवळ टार्गेट सेल्स, म्हणजे जे अँटीजन किंवा पॅथोजन म्हणून काम करणाऱ्या ज्या सेल्स आहेत केवळ त्यांच्यावर हल्ला होऊन त्या डिस्ट्रॉय व्हाव्यात, म्हणून सप्रेसर सेल्स ह्या काम करत असतात. लास्ट इज द मेमरी टी सेल्स. चौथा जो प्रकार आहे मेमरी टी सेल्स. नावावरून मेमरी सेल्स म्हणजे त्यांच्यामध्ये मेमरीही आहे. दीज आर प्रिव्हियसली सेन्सिटाइज्ड सेल्स which retain the sensitization memory for longer time in future. आता ह्या सेल्स कशा पद्धतीने काम करतात? जसं आपण पाहिलं की जेव्हा मिजल्सचा हल्ला होतो, म्हणजे गोवरचे जे अँटीजन आहेत हे जेव्हा शरीरावर हल्ला करतात तेव्हा बॉडी त्यांच्या विरुद्ध अँटीबॉडी तयार करते. मग मेमरी टी सेल्स यांच्यामध्ये ही मेमरी फीड केली जाते की मिझल्सचा हल्ला झाल्यावर किंवा मिझल्सच्या अँटीजनसाठी कोणत्या प्रकारची अँटीबॉडी तयार करून ठेवलेली आहे. आणि याचाच उपयोग जेव्हा नवीन नेक्स्ट इन्फेक्शन होतं आहे तेव्हा ह्या मेमरी सेल स्टिम्युलेट होतात आणि मिझल्ससाठी जे काही अँटीबॉडी अगोदर तयार करून ठेवल्या होत्या त्या क्विक आणि फास्टर रेटने तयार करण्यासाठी इम्युन सिस्टीमला मदत करत असतात. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा अँटीजनचा हल्ला होतो तेव्हा हेल्पर टी सेल, किलर टी सेल, सप्रेसर टी सेल्स आणि मेमरी टी सेल्स ह्या 4 प्रकारचे क्लोन्स टी सेल्सचे तयार केले जातात. जरी त्या क्लोन सारख्या असणाऱ्या सेल्स आहेत तरी त्यांचे फंक्शन मात्र वेगळे वेगळे आहेत. हेल्पर टी सेल लिम्फोकाइन्स तयार करतात तर किलर टी सेल्स या सायटोटॉक्सिक घटक तयार करतात, दॅट इज परफॉरिन. टी सेल प्रोड्युसेस क्लोन्स ऑफ सेल्स टू रेजिस्ट अगेन्स्ट पॅथोजन. सो धिस इम्युनिटी इज कॉल्ड ॲज सेल मेडिएटेड इम्युनिटी. जसं आपण पाहिलं की टी सेल्स या नंबर ऑफ सेल्स तयार करतात, सेल्सचे क्लोन तयार करतात
आणि नंबर ऑफ सेल तयार करतात आणि इम्युनिटी तयार करतात. म्हणून टी लिम्फोसाइट्सद्वारे जी इम्युनिटी आपल्याला मिळत असते दॅट इज सेल मेडिएटेड इम्युनिटी सिस्टीम, CMIS. सेल मेडिएटेड इम्युनिटी कुणामुळे मिळते? टी लिम्फोसाइट्स. नेक्स्ट, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ बी लिम्फोसाइट्स टू अँटीजन. आता आपण टी लिम्फोसाइट्सचं पाहिलं एवढा वेळ. आता आपण पाहू की बी लिम्फोसाइट्स हे कोणत्या पद्धतीची ॲक्शन देतात. बी लिम्फोसाइट्स आर सेन्सिटाइज्ड बाय अँटीजन स्टिम्युलेशन अँड नंबर सेकंड बाय हेल्पर टी सेल. जेव्हा अँटीजनचा हल्ला होतो तेव्हा बी लिम्फोसाइट्स हे कशा पद्धतीने स्टिम्युलेट होतात, तर त्याला 2 कारणं आहेत. पहिलं, एक अँटीजन स्टिम्युलेशन, अँटीजनचा हल्ला झाला म्हणून बी लिम्फोसाइट ह्या स्टिम्युलेट होतात. आणि नंबर सेकंड, हेल्पर टी सेल्स ह्या स्टिम्युलेट झालेल्या असतात आणि हेल्पर टी सेल्सद्वारे जे लिम्फोकाईन तयार केलं जातं आहे त्या लिम्फोकाईन्समुळं बी लिम्फोसाइट स्टिम्युलेट करण्याचं काम केलं जातं. म्हणजे टी लिम्फोसाइट स्टिम्युलेट होण्यासाठी एकच कारण आहे, दॅट इज अँटीजेनिक स्टिम्युलेशन. परंतु बी लिम्फोसाइट स्टिम्युलेट होण्यासाठी मात्र 2 कारणं आहेत, ते म्हणजे अँटीजन स्टिम्युलेशन अँड हेल्पर टी सेल्स. आफ्टर सेन्सिटायझेशन बी लिम्फोसाइट प्रोड्युसेस क्लोन ऑफ प्लाझ्मा सेल्स अँड मेमरी बी सेल्स. जसं टी लिम्फोसाइट्स 4 प्रकारच्या सेल्स तयार करतात, तसे बी लिम्फोसाइट्स ह्या 2 प्रकारच्या सेल्स तयार करतात. पहिल्या सेल्स आहेत प्लाझ्मा सेल्स आणि दुसऱ्या आहेत मेमरी बी सेल्स. प्लाझ्मा सेल्स, इट प्रोड्युसेस स्पेशलाइज्ड ग्लायकोप्रोटीन्स कॉल्ड ॲज अँटीबॉडी. एवढा वेळ आपण पाहत होतो की अँटीजनचा हल्ला झाल्यावर शरीर अँटीबॉडी तयार करते. तर मग ह्या अँटीबॉडी कोणत्या प्रकारच्या सेल्सपासून तयार होतात? प्लाझ्मा सेल्स. आणि प्लाझ्मा सेल्स हे कोणत्या प्रकारच्या लिम्फोसाइटपासून तयार होतात? तर बी लिम्फोसाइट्सपासून प्लाझ्मा सेल्स तयार होतात आणि या प्लाझ्मा सेल्स जे ग्लायकोप्रोटीन अँटीजनच्या विरुद्धात तयार करतात ते म्हणजे अँटीबॉडीज होय. द अँटीबॉडी मॉलिक्युल्स मे बाइंड टू अ सेल मेम्ब्रेन ऑर दे रिमेन्स फ्री. हे जे अँटीबॉडीज आहेत एक तर सेल मेम्ब्रेनला अटॅच होऊन राहत असतात किंवा ते फ्रीली मूव्ह करत असतात. फ्री अँटीबॉडी हॅव 3 मेन फंक्शन्स. आता ह्या ज्या फ्री मुव्हिंग असणाऱ्या अँटीबॉडीज आहेत यांचे 3 महत्त्वाचे कामं आहेत. पहिला, एग्लुटिनेशन ऑफ पर्टिक्युलेट मॅटर विथ बॅक्टेरिया अँड व्हायरस. एग्लुटिनेशन होणं म्हणजे बाइंड होणं. मग ह्या अँटीबॉडी ज्या फ्री अँटीबॉडी आहेत ह्या ब्लडमध्ये किंवा लिम्फमध्ये किंवा बॉडी पार्टिकलमध्ये जे काही बॅक्टेरिया किंवा व्हायरस आहेत त्यांना बाइंड होतात. अँड द इमोबिलाइज्ड मास इज एंगल्फ्ड बाय फॅगोसाइट्स. आणि आता हा इमोबिलाइज्ड न हलणारा जो मास तयार झाला आहे, अँटीबॉडी आणि व्हायरस किंवा बॅक्टेरियाचा जो मास तयार होतो हा मॅक्रोफेजेस ह्या फॅगोसायटोसिसद्वारे त्याला एंगल्फ करतात किंवा डिस्ट्रॉय करतात. नंबर सेकंड फंक्शन इज ऑप्सोनायझेशन ऑर कोटिंग ऑफ बॅक्टेरिया टू फॅसिलिटेट देअर फॅगोसायटोसिस बाय मॅक्रोफेजेस. सिमिलरली वरच्या ह्याच्यामध्ये बघा बॅक्टेरियासोबत ते बाइंड होतात, खाली सुद्धा ते बाइंड होण्याच्या ऐवजी सेकंड फंक्शन आहे बॅक्टेरियावर ते एक प्रकारचा कोट तयार करतात आणि ज्या कोटिंगमुळं मॅक्रोफेजेस ज्या आहेत मोनोसाइट्ससारख्या त्या इझिली त्या मासला फॅगोसायटोसिसद्वारे एंगल्फ करतात आणि डिस्ट्रॉय करतात. नंबर थर्ड वन इज न्यूट्रलायझेशन ऑफ टॉक्झिन्स रिलीज्ड बाय बॅक्टेरिया दॅट इज टिटॅनस टॉक्साइड. बऱ्याच वेळा जे बॅक्टेरिया आहेत त्यांच्याद्वारे जे काही टॉक्झिक मटेरियल आपल्या शरीरामध्ये रिलीज केले जातात त्या टॉक्झिन्सला डिस्ट्रॉय करण्याचं काम अँटीबॉडी करत असतात. त्या टॉक्झिन्समुळं आपल्या शरीरावर हानिकारक लक्षणे पाहायला मिळतात, परंतु या अँटीबॉडीज त्या टॉक्झिनला न्यूट्रलाइज करतात, त्यांना नष्ट करतात आणि त्यामुळं त्यांच्याद्वारे तयार होणारे जे काही हार्मफुल इफेक्ट्स आहेत ते टाळता येतात. एक्झाम्पल टिटॅनस.
टॉक्झिन. टिटॅनस म्हणजे धनुर्वात, त्याचा जो क्लोस्ट्रिडियम टिटॅनी नावाचा जो बॅक्टेरिया आहे, यामुळे जे टॉक्झिन्स शरीरात तयार होतात ते टॉक्झिन्स न्यूट्रलाइज करण्याचं काम शरीरातले अँटीबॉडीज तयार करत असतात, जे प्लाझ्मा सेल्सद्वारे तयार होत असतात. ईच अँटीबॉडी इज स्पेसिफिक फॉर अ पर्टिक्युलर अँटीजन. प्रत्येक अँटीबॉडी ही वेगवेगळ्या अँटीजनसाठी वेगवेगळी असते. असं होत नाही की अँटीजन हे अनेक प्रकारचे आहेत, परंतु त्याच्या विरुद्ध एकाच प्रकारची अँटीबॉडी ही सगळ्या प्रकारच्या अँटीजनच्या विरुद्ध लढू शकत नाही. तर प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीजनसाठी इम्युन सिस्टीममध्ये प्लाझ्मा सेल्सद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडी ह्या तयार केल्या जातात. म्हणजे जसं पोलिओसाठी वेगळी अँटीबॉडी तयार केली जाईल, टिटॅनससाठी वेगळी अँटीबॉडी तयार केली जाईल. असं नाही की एकच अँटीबॉडी पोलिओला पण डिस्ट्रॉय करते, टिटॅनसला पण डिस्ट्रॉय करते, किंवा डिप्थेरियाला किंवा ट्युबरक्युलोसिसला पण डिस्ट्रॉय करते, असं होत नाही. प्रत्येक अँटीजनसाठी वेगवेगळ्या अँटीबॉडी तयार केल्या जातात. नंबर 2, मेमरी बी सेल्स. सेम, these cells also retain memory of infection for a longer time. मेमरी सेलचं काम तेच आहे की जो आत्ता झालेला अटॅक आहे आणि त्याच्या संदर्भात तयार केलेली जी अँटीबॉडी आहे याची मेमरी साठवून ठेवणे, जेणेकरून फर्दर अटॅकला त्या मेमरीची मदत होत असते. अशा पद्धतीने बी लिम्फोसाइट्स हे दोनच प्रकारच्या सेल्स तयार करतात, प्लाझ्मा सेल्स आणि मेमरी बी सेल्स. त्यापैकी प्लाझ्मा सेल्स ह्या अधिक महत्त्वाच्या आहेत, कारण सगळ्यात महत्त्वाच्या अँटीबॉडी, इम्युनोग्लोबिन्स किंवा ग्लायकोप्रोटीन्स तयार करण्याचं काम या प्लाझ्मा सेल्स करत असतात. अँटीबॉडीज आर सर्क्युलेटेड थ्रू बॉडी फ्लुइड्स, दॅट इज ह्युमर like blood and lymph. So this type of immunity is called as humoral or antibody mediated immunity. जसं आपण पाहिलं की टी लिम्फोसाइट्समुळे जी इम्युनिटी तयार होते तिला सेल मेडिएटेड इम्युनिटी असं म्हणतात, कारण ती 4 प्रकारच्या क्लोन्स तयार करते, सेल्स तयार करते. तसं बी लिम्फोसाइटमुळं ज्या अँटीबॉडीज तयार होतात, या अँटीबॉडीज ब्लड आणि लिम्फद्वारे संपूर्ण शरीरभर सर्क्युलेट केल्या जातात, आणि म्हणून या इम्युनिटीला ह्युमरल इम्युनिटी और अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी असं म्हटलं जातं. सो दिस इज ऑल अबाउट लिम्फोसाइट्स. म्हणजे आपण काय पाहिलं? लिम्फोसाइट्सचे 2 प्रकार, टी लिम्फोसाइट्स आणि बी लिम्फोसाइट. मेकॅनिझम ॲक्शन ऑफ टी लिम्फोसाइट, मेकॅनिझम ॲक्शन ऑफ बी लिम्फोसाइट्स. तर आपल्याला आता इम्युन सिस्टीमच्या सेकंड इम्पॉर्टंट सेल बघायच्या आणि त्या आहेत अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स. अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स एंगल्फ इन्व्हेडिंग पॅथोजन्स अँड प्रोसेस द अँटीजन. आता नावावरून अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स या काय काम करतात? या पॅथोजनला एंगल्फ करतात, गिळून टाकतात आणि त्या अँटीजनवर प्रोसेसिंग चालू करतात. Then the processed antigens are presented on their own surface. या प्रोसेस्ड अँटीजन ह्या त्या सरफेसवर प्रेझेंट केल्या जातात and the cells are able to deliver a stimulatory signal that is necessary for the activation of helper T cells. आणि अशा प्रोसेस्ड झालेल्या अँटीजनमुळे ज्या काही टी सेल्स आहेत त्या आपला रिस्पॉन्स देतात, स्टिम्युलेट होतात, प्रॉपर सिग्नल देतात बाय द ॲक्टिवेशन ऑफ हेल्पर टी सेल्स. आणि टी लिम्फोसाइट स्टिम्युलेट झाल्यामुळं ज्या क्लोन सेल्स तयार होतात त्यापैकी हेल्पर टी सेल्स हे ॲक्टिवेट होऊन पुढे त्या इतर टी सेल्सलासुद्धा आणि बी लिम्फोसाइटलासुद्धा स्टिम्युलेट करून बॉडीचं रक्षण करण्याचं काम करतात. अशा पद्धतीने आपण इम्युन सिस्टमच्या सेल्स हा मुद्दा पाहिलेला आहे. These are some questions, so solve them. If any doubt, then ask.